जनस्वराज्य युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांचा वाढदिवस अभूतपूर्व उत्साहात संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांनी फोनवरून दिल्या शुभेच्छा। जनस्वराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील नेते कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी यांनी प्रचंड गर्दी केली। त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। सकाळी विश्वगंधा कदम, हेमलता कदम, सुरभी कदम यांनी औक्षण करून कुटुंबियांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या। यावेळी अमित कदम, बाळासाहेब कदम उपस्थित होते। मिरज येथील निवासस्थानी दिवसभर तसेच रात्री उशिरापर्यंत कदम यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या। सांगली मिरज शहरासोबतच जिल्ह्यातील अनेक विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी समित कदम यांनी प्रयत्न केले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांच्या माध्यमातून आणि जनस्वराज्य पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विकास कामांना कोट्यवधीचा निधी आणलेला आहे। सर्वांनी सोबत घेत मिरज येथे जनस्वराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांना वाढदिवसानिमित्त आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी आमदार डॉक्टर विनय कोरे उपस्थित होते। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही शुभेच्छा दिल्या। यावेळी विश्वगंधा कदम, अमित कदम, विजयसिंह माने उपस्थित होते। पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तम प्रकारे करीत आहेत। महायुतीच्या सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ त्यांच्या पाठीशी असून त्यांनी विधायक विकास कामातून आपले नेतृत्व सिद्ध केले आहे, असे गौरवोद्गार शुभेच्छा देताना नेते आणि कार्यकर्त्यांनी काढले आहेत।